अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने जळगाव शहरामध्ये 3000 किलो बुंदी प्रसाद वाटपाचं नियोजन करण्यात आलंय। घराघरामध्ये ही बुंदी वाटली जाणार। 50,000 घरांमध्ये बुंदीच्या प्रसादाचं वाटप केलं जाणार आहे। माजी उपमहापौर अश्विन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद बनवणे आणि वाटण्याचं नियोजन करण्यात आलंय। या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूया। नियोजन असणार आहे। एक देशात आनंदाचं वातावरण आहे। जवळपास 500 वर्षाचा लढा आपण जिंकलेला आहे। सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम। आपल्या सर्वांना माहितीच आहे 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे आणि त्यामुळे संपूर्ण जगात, देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आनंदाचं वातावरण, उत्साहाचं वातावरण आहे। सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे। वेगवेगळ्या पद्धतीने लोक आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे। एक राम भक्त म्हणून, एक हनुमान भक्त म्हणून माझं आद्य कर्तव्य समजून जळगाव शहरामध्ये 50,000 घरांमध्ये बुंदीचा प्रसाद वाटपाचं नियोजन केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही 3 ते 4 दिवसापासून इथे बुंदी बनवण्याचं काम चालू आहे। सर्व राम भक्त इथे युद्धपातळीवर काम करत आहे आणि आम्ही संपूर्ण शहरातील 50,000 घरांमध्ये बुंदीचा प्रसाद पाकिटाद्वारे वाटप करणार आहोत। उत्साह या ठिकाणी श्रीराम भक्तांतर्फे या ठिकाणी करण्यात येत आहे। जवळपास ही बुंदी 50,000 घराघरापर्यंत ही बुंदी पोहोचणार असल्याची भावना माजी उपमहापौर अश्विन सोनवणे यांनी बोलताना सांगितली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।